दिवसाची अवधी मी तुला दिली होती. सांग तुझ्या मतात बदल होतोय की नाही? कधी जाऊ तुला 3 दिवसाची अवधी देण्याचा अजून कधी किती जरी दिलास तरी माझा मत बदलाचा नाही. मी तुझ्यासोबत लगेच कधीच करू काही नाही. पण यावेळेला काय करत असेल? काय करू नको? नाट्यमय शिकव. यावेळी पुन्हा समाजासमोर उभं आहे. तुझ्या शेवटासाठी जोपर्यंत माझी पावले खवळली, उचललेली पावलं जागच्या जागी स्थिर कर. कोणेस? वीरभद्राची आमच्या द्याला संज्ञा. कोण वीरभद्र? यावेळी या भद्रासुराच्या शस्त्राला प्रतिकार तू केलाय. तुझा माझा भांडण नसताना बरं बोलायला मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. एकदा पुनश्च माझा विधा. हे दानव, मी आलाय तो यांच्या साह्यासाठी वा आणि मी जाईन तो तेव्हा तेव्हा ज्यावेळी तुला प्रतिकार करेन, तुला इथून तुझ्या पाताळवनात घालवीन, त्याच वेळी मी जाणार आहे. अरे तुझ्या सारखे हे पहा, या राजाच्या लंका करून सोडलेत मी. तुझा भला बोलाने अजूनही तुझ्या जीवनात तुझ्या संधी मी देतोय. आपल्या समाजाने नाही पेक्षा म्हणून बोलला होशील. संधी मी तुला देतोय. जर जीवनात 4 दिवस सुखाने जगायचं असेल तर जा म्हणजे तुला मार्ग मोकळाय. पण एवढा सोना कर, तुला पुनश्च ही संधी मिळणार नाही. अरे आतापर्यंत जे यांना नाग त्रास दिला तो इथल्या इथं थांबव, मार्ग मोकळा आहे. अरे मला माझ्या मनाला पंचायत मी करतोय. पण जर का तू ऐकत असेल तर तुझा पिताची पाय खाली घालण्याशिवाय वाई सोडला नाही. काय तुझी हिंमत लागले, काय तुझी ताकद लागले, तुझ्या सारख्याचे किती आहे. जाणे मेनाच्या मावल्या, तुला घात करण्यासाठी वीरभद्र तत्पर आहे. वाया वीरभद्र, कधी गाल करण्यासाठी कधी साध्य म्हणून तू मला सोबत आहे. माझ्या मनालाही माझाही भाऊ माझा सुरत बांधलाय. कधीच म्हणजे तुझ्या घटात असेल. माझ्या भाऊ